नमस्कार, मी अतुल सर. आज या सेशनमध्ये तुम्हाला या 5 क्रियापदांचा वापर शिकवणार आहे. हे 5 क्रियापद असे आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही वाक्यांमध्ये वापरताना तुमचा गोंधळ होतो. बघा काय गोंधळ होतो तोच आपल्याला आज या सेशनमध्ये पाहायचा आहे. बघा, तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करून देतो आज. बघा, ही टोल्ड मी टू सीट हिअर. म्हणजे हे काय केले तुम्ही, टूने दुसरे क्रियापद जोडलेले, ह्याला काय म्हणतात, इन्फिनेटिव्ह. बघा, काही क्रियापदांसोबत तुम्हाला टू वापरायचा असतो आणि काही जे क्रियापद आहेत त्याच्यासोबत तुम्हाला टू वापरता येत नाही. मग ते कुठले क्रियापद आहेत? जसे की बघा, पहिलं जे आहे काय, लिहून घ्या, मेक. नंतर आहे लेट. नंतर आहे तुमचं वॉच. नंतर आहे सी. नंतर आहे तुमचं फील. नंतर हिअर. बघा, 1 2 3 4 5 6. ठीक आहे, मी 5च म्हणले पण ठीक आहे, असू द्या. आता ह्याच्यामध्ये हे जेव्हा क्रियापद येतात सुरुवातीला कर्त्यानंतर आणि नंतर परत वाक्यामध्ये दुसरं अजून क्रियापद येतं, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यापूर्वी टू वापरायचं नाही. आलं लक्षात? हे जेव्हा क्रियापद आल्यानंतर. बघा, तुम्हाला वाक्यरचना घेतो मग लक्षात येईल. पहिली वाक्यरचना काय, त्याने मला इथे बसायला लावलं. काय, त्याने मला इथे बसायला लावलं. म्हणजेच ही मेड मी सीट हिअर. म्हणजे त्याने मला इथे बसायला लावलं. त्याच्यानंतर पहा, त्याने मला इथे बसू दिलं. बघा, त्याने मला इथं बसू दिलं. ही लेट मी सीट हिअर. बघा, हे जे सीट आहे, इथलं सीट आणि इथलं सीट, ह्याच्यापूर्वी इथं काय केलं आपण, टू वापरले. इथं तुम्ही वापरू शकत नाही. दुसरं वाक्य, पहिल्यांदा मला ते करताना बघ आणि मग स्वतः कर. ठीक आहे. फर्स्ट वॉच मी डू इट and then do it yourself and do it yourself. ओके, म्हणजे पहिल्यांदा मला ते करताना बघ आणि मग स्वतः कर. त्याच्यानंतर बघा, मी त्याला आत जाताना पाहिलं. मी त्याला आत जाताना पाहिलं. बघा, I saw him go in. त्याच्यानंतर बघा, तिच्या बाहेर जाण्याचा आवाज मला आला. तिच्या बाहेर जाण्याचा मला आवाज आला. आय हर्ड गो आउट. मला कोणीतरी स्पर्श केलेला जाणवला. मला कोणीतरी स्पर्श केलेला जाणवला. म्हणजेच बघा, आय felt someone touch me. काय, आय फेल्ट समवन टच मी. बघा, हे जे क्रियापद आहेत, इथं हे क्रियापद आले जे मी लिहून दिलेले इथं. त्याच्यानंतर वाक्यामध्ये जे दुसरे क्रियापद आले तिथं तुम्ही टू वापरत नाही. ह्याच्या व्यतिरिक्त कुठला क्रियापद आला तर तुम्ही तिथं टू वापरू शकता. पण हिथं आलं लक्षात? ह्याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही माहिती शेअर करा. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.